मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात काल भव्य महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो नागरिकांसह अनुसूचित जातीतील 59 जातींच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यानंतर आनंदराज आंबेडकर आणि राजकुमार बडोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आंदोलनाच्या मागण्यांवर चर्चा केली। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि सरकारची भूमिका काय होती याबाबत राजकुमार बडोले यांनी माध्यमांशी माहिती दिली आहे। त्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात। वर्गीकरणाच्या संदर्भात ही भव्य असा मोर्चा संपन्न झाला। तुम्ही जे मंत्र्यांशी भेटण्यासाठी गेला होता, काय नेमकं चर्चा झालेली आहे त्या संदर्भात काय सांगा? आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये काल आम्ही 15 आमदारांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी पण भेट केलेली आहे आणि त्यांनी सगळ्या आमदारांची बैठक घेण्याच्या बाबतीत काल आश्वासन दिलं होतं। लवकरच ते सगळ्या आमदारांशी आणि सगळ्या लोकांशी ते बोलणारच आहेत। आज विधानसभेमध्ये पण सकाळी 11 वाजताच्या नंतर स्थगन प्रस्ताव या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांनी मांडला, तेव्हा पण मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं आहे की त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या जातीच्या, सगळ्या समाजाच्या आणि सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्याच्यानंतरच सगळ्या 59 जाती ज्या आहेत त्या सगळ्या जातींना न्याय भेटल त्या पद्धतीनं आम्ही योग्य भूमिका घेऊ असे पण बोलले आहेत। आता माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आम्हाला शिष्टमंडळाला बोलवलं होतं मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे का उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या आमदारांची बैठक घेण्यात येईल, सगळ्या लोकप्रतिनिधींना पण बोलवण्यात येईल। जे आजच्या मोर्चामध्ये होते त्या आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, बाकीची मंडळी त्या सगळ्यांना बोलवण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्या बैठकीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल। पूर्ण सगळ्यांची मागणी आहे का उपवर्गीकरण बगर समितीचा अहवाल या ठिकाणी घोषित झाला नाहीये, त्याच्यामुळे हा अहवालच जेव्हा आला नाही त्याच्यामुळे सरकार काय भूमिका घेईल या बाबतीत लोकांमध्ये जो संभ्रम आहे, म्हणून सगळ्यांची मागणी आहे का उपवर्गीकरण हा रद्द झाला पाहिजे। दरम्यान आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सरकार कोणती भूमिका घेतं आणि आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय होतो याकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।